मित्रांनो, तुम्हाला कधी कोणी सांगितलंय का की जास्त हसलात तर आयुष्य देखील वाढतं? ऐकायला मजेदार वाटतं, पण हा केवळ एक जुना समज आहे का की खरंच विज्ञान आणि आयुर्वेद यात काही रहस्य दडलं आहे? तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण हसणं हे फक्त चेहऱ्यावरचा आनंद नाही, तर शरीराच्या आत खोलवर बदल घडवून आणणारं नैसर्गिक औषध आहे. चला तर मग आज आपण पाहूया हसण्यामागचं खरं विज्ञान आणि आरोग्याला मिळणारे फायदे, जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आजच्या जगात सगळे तणाव, कामाचा ताण आणि चिंता यामध्ये गुरफटलेले असतात. अशा वेळी एखादं साधं हास्य जीवनात जादू घडवू शकतं. आधुनिक संशोधन सांगतं की हसल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि हॅपी हार्मोन्स म्हणजेच एंडोर्फिन्सची पातळी झपाट्याने वाढते. हे हार्मोन्स केवळ मनाला शांत करत नाहीत, तर रक्ताभिसरण सुधारतात, हृदयाला बळकट करतात आणि रोगप्रतिकारक शक्तीलाही चालना देतात. आयुर्वेदात देखील हास्याला शरीर आणि मनाचा संतुलन राखणारं नैसर्गिक टॉनिक म्हटलं गेलं आहे. म्हणजेच एक साधं हसू तुमचं आरोग्य टिकवण्याचं गुपित ठरू शकतं. मित्रांनो, विज्ञान आणि आयुर्वेदाच्या या दोन्ही दृष्टिकोनातून पाहिलं तर स्पष्ट होतं की हसणं ही केवळ एक भावना नसून आयुष्याला अधिक निरोगी, आनंदी आणि दीर्घ करण्याची एक जीवनशैली आहे. नियमित हसण्यामुळे चेहऱ्यावरची झळाळी टिकून राहते, अकाली म्हातारपण लांब राहतं आणि मन कायम सकारात्मक राहतं. म्हणूनच जुने लोक नेहमी म्हणायचे, हसत राहा आणि निरोगी राहा. तेव्हा मित्रांनो, आजपासून रोज थोडं जास्त हसा, कारण हेच तुमच्या दीर्घायुष्याचं आणि सुखी जीवनाचं खरं रहस्य असू शकतं. मित्रांनो, हसण्याच्या फायद्याबद्दल विज्ञान काय म्हणतं ते जाणून घेऊया. मित्रांनो, विज्ञान स्पष्ट सांगतं की एक साधं हसू शरीरावर तसंच काम करतं जसं एखादं नैसर्गिक औषध करतं. कारण जेव्हा आपण मनापासून हसतो तेव्हा आपल्या मेंदूतून अशा काही रसायनांचं उत्सर्जन होतं, जे ताण त्वरित कमी करतात आणि मन प्रसन्न बनवतात. त्यामुळेच हलकासा हास्याचा क्षण सुद्धा आपलं मन, शरीर दोन्ही ताजेतवाने करू शकतो. संशोधन असं दाखवतं की रोज किमान 10 ते 15 मिनिटं मनापासून हसणं हे हलक्या व्यायामा इतकंच फायदेशीर ठरू शकतं. मित्रांनो, हसताना शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, हृदयाला बळकटी मिळते आणि शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. यामुळे आपण दिवसभर उत्साही राहतो. केवळ मानसिक आरामच नाही, तर शारीरिक आरोग्याला देखील हा फायदा थेट पोहोचतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ हास्याला नैसर्गिक व्यायाम म्हणतात, जो प्रत्येकासाठी सहज उपलब्ध आहे आणि ज्यासाठी कुठलीही किंमत द्यावी लागत नाही. मित्रांनो, याहूनही महत्त्वाचं म्हणजे हास्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीत भर पडते. छोट्या मोठ्या आजारांना शरीर जास्त ताकदीने तोंड देऊ शकतं. त्याचबरोबर स्मरणशक्ती सुधारते, विचार स्पष्ट होतात आणि मन कायम हलकं वाटतं. म्हणजेच हसणं ही फक्त एक भावना नाही, तर आयुष्य अधिक निरोगी, दीर्घ आणि आनंदी करण्याचं खरं रहस्य आहे. त्यामुळे मित्रांनो, कितीही तणाव असेल, परिस्थिती अवघड असेल, तरी देखील हसणं विसरू नका, कारण हाच तुमच्या आरोग्याचा खरा पासवर्ड आहे. हसण्याच्या फायद्याबद्दल आयुर्वेद काय म्हणतं ते जाणून घेऊया. मित्रांनो, आयुष्य निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी औषधं, आहार किंवा व्यायाम जितके महत्त्वाचे आहेत, तितकंच हसणं देखील आवश्यक आहे. प्राचीन ग्रंथांमध्येही हास्याला उपचारात्मक शक्ती म्हणून वर्णन केलं आहे. कारण मनापासून हसल्यावर आपल्या शरीरात एक विशेष प्रकारचं संतुलन तयार होतं, जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे संतुलन आपल्याला दिवसभर ताजेतवाने आणि हलकं ठेवते. जेव्हा आपण हसतो तेव्हा शरीरातील सूक्ष्म ऊर्जांचा प्रवाह मोकळा होतो. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते, शरीर हलकं वाटतं आणि रात्री गाढ झोप लागते. ज्यांना सतत ताण किंवा चिंतेचा त्रास असतो त्यांच्यासाठी हास्य हे नैसर्गिक उपचार ठरू शकतं. म्हणूनच अनेक आरोग्य तज्ज्ञ सांगतात की आनंदी मन हे औषधापेक्षा जास्त ताकदीचं आहे. हसणं केवळ क्षणिक आनंद देत नाही, तर दीर्घकालीन आरोग्यासाठीही उपयोगी ठरतं. संशोधन आणि पारंपरिक आरोग्यशास्त्र या दोन्हींचं एकमत आहे की नियमित हसणारे लोक जास्त दिवस जगतात आणि त्यांच्या शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत राहते. म्हणूनच योगा, ध्यान आणि प्राणायाम सोबत हास्यालाही तितकंच महत्त्व द्यायला हवं. कारण आयुष्य लांबवायचं असेल, निरोगी जगायचं असेल, तर हसणं हीच खरी किल्ली आहे. दररोज हसण्याची सवय कशी लावायची ते जाणून घ्या. मित्रांनो, आयुष्यभर हसतमुख राहण्याची सवय ही फक्त एक छोटीशी कृती नसून आरोग्याचं खरं गुपित आहे. अनेक लोक विचारतात की दररोज हसणं खरंच शक्य आहे का? पण उत्तर अगदी सोपं आहे. ते आपल्या दिनक्रमात समाविष्ट केलं तर सहज शक्य आहे. सकाळची सुरुवात हसतमुखाने केल्यावर दिवसभराची ऊर्जा वेगळीच वाटते. हा छोटासा बदल तुमच्या मनस्थितीवर आणि शरीरावर जादू करू शकतो. दररोज हसण्याची सवय लावायची असेल तर दिवसाची सुरुवात हलक्या व्यायामाने किंवा श्वसन तंत्रासोबत स्मितहास्याने करा. दिवसात थोडा वेळ कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत खुलून गप्पा मारण्यात घालवा. अशा क्षणांमध्ये नकळत मोठ्याने हास्य उमटतं आणि त्याच क्षणी शरीरातील ताण हलका होतो. हसण्यासाठी कुठला मोठा प्रसंग लागत नाही. कधी कधी एखादं हलकं फुलकं गाणं किंवा मुलांचा खेळही तुमचं मन प्रसन्न करू शकतं. हास्य ही केवळ मजा नाही, तर जीवनाची गरज आहे. सतत हसणारे लोक केवळ निरोगीच राहत नाहीत, तर त्यांचं आयुष्यही अधिक आनंदी आणि दीर्घ होतं. म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. हलकं फुलकं वाचन करा, मजेशीर
व्हिडिओ पहा आणि स्वतःलाही हसण्याची संधी द्या. लक्षात ठेवा की हास्य ही एक अशी संपत्ती आहे जी जितकी वाटाल तितकी वाढत जाते. त्यामुळे रोजच्या जीवनात हसण्याची सवय लावा आणि आयुष्य अधिक रंगतदार बनवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.